राज्यभरात पावसाने थैमान घातलंय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसतोय। परतीच्या पावसाची ही सुरुवात असल्याचं देखील बोललं जातंय। हा परतीचाच पाऊस आहे का? पावसाचा हा कहर आणखीन किती दिवस पाहायला मिळेल? पुढचे 4 ते 5 दिवस कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय? सगळं जाणून घेऊ। यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा महाराष्ट्रात आधीच दाखल झाला। 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनने यंदा वेळेपेक्षा आधीच म्हणजे 18 मे पर्यंत अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपला कहर माजवायला सुरुवात केली होती। त्यानंतर जूनमध्ये पावसाच्या सरी अख्ख्या महाराष्ट्रात बरसलेल्या दिसल्या। 2 ते 3 महिन्यांच्या तुफान बॅटिंगनंतर आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो। यंदा 17 सप्टेंबर आधीच म्हणजे 15 सप्टेंबरपासूनच मान्सून राजस्थानमधून काढता पाय घेईल असं बोललं जातंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने राज्यभरातील विविध भागांमध्ये मुसळधार हजेरी लावली। परभणी, सोलापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते। सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सध्याची पावसाची परिस्थिती जाणून घेऊ। बंगालच्या उपसागरात ओडिशा, आंध्र किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय। ही प्रणाली 15 सप्टेंबरपर्यंत आणखीन सक्रिय होऊन पावसाची तीव्रता वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय। GFS मॉडेलनुसार 15 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं चित्र दिसतंय। IMDने जारी केलेले मॅप पाहता कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ते सुद्धा पाहूयात। 14 तारखेला महाराष्ट्रातील रायगड, पुणे, संभाजीनगर त्याचबरोबर साताऱ्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच या भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। उर्वरित सगळीकडे म्हणजेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 15 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे। कोकणातील रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक त्याचबरोबर मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिसतोय। कोकणातील काही जिल्हे, पुणे, साताऱ्याचा भाग सोडला तर महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या दमदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। 15 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरेल असं चित्र दिसतंय। हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट दिसतोय, तर कोकणातील उर्वरित जिल्हे म्हणजेच पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। सातारा, कोल्हापूरमध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये ग्रीन अलर्ट म्हणजेच या भागांमध्ये पावसाचा धोका नसेल। पण त्याचबरोबर 16 तारखेला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे। 17 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये येलो अलर्ट आहे। त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे। उर्वरित जिल्हे पाहिले तर 17 तारखेला बाकी जिल्ह्यांमध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला दिसतोय। आता पुढच्या 4 ते 5 दिवसांचा अंदाज पाहता 15 तारखेला महाराष्ट्रात पावसाची अशीच हजेरी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात अनेक भागांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळाली होती। नद्या नाले ओसंडून वाहत होते। आता 15 तारखेला सुद्धा अशीच परिस्थिती असणार आहे। 15 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल असं चित्र आहे। हे सगळं जरी असलं तरी परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं असा सुद्धा अंदाज आहे। कारण परतीच्या पावसामध्ये सुद्धा सोसाट्याचे वारे, मेघगर्जनेसह पाऊस येतो, विजांच्या कडकडाटासह पाऊस येतो। त्यामुळे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता। तुमच्या भागांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।